नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले। अमित सुद्धा त्याच्या रूममध्ये निघून गेला। जानू तिचं आवरून वर तिच्या रूममध्ये जाऊ लागली। बाजूला त्यांची बेडरूम होती, त्यावर एक नजर टाकून तिने तोंड वाकडं केलं आणि तिच्या रूममध्ये जाऊ लागली। तिला त्याचा खूपच राग आला होता। असा कसा तो नेकलेस देऊ शकत होता त्या सानिकाला, पण तोच तिच्या हाताला पकडलं गेलं आणि तिला त्यांच्या बेडरूममध्ये ओढलं त्याने। आता पुढे त्याने तिला आत ओढून घेऊन दार लावलं होतं आणि आता एकटक तिच्याकडेच पाहत होता तो। तिचा चेहरा निहाळत होता तो, ज्यावर सध्या त्याला प्रचंड राग दिसत होता। सोडा मला मीत, ती रागानेच त्याच्या हातातून स्वतःला सोडवू पाहत होती। उफ, ये गुस्सा, आय हाय जान, रागातही किती क्यूट दिसतेस यार तू, असं वाटतं खाऊनच टाकू। तो तिला दाताने खाण्याची ॲक्शन करत बोलला, तशी ती अजूनच डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली। सोडा मला मीत, मी तुमच्या ह्या गोड गोड बोलण्याला अजिबात नाही भुलणार, ओके? ती पुन्हा चिडून बोलली, कारण अजूनही त्याने तिला सोडलं नव्हतं। पण मी गोड गोड कुठे बोलतोय जान, रोजच तर मी तुझ्याशी असाच बोलतो। हां, दुसऱ्यांसाठी असेल मी हिटलर, पण तुझा तर मीत आहे ना मी, तो मिश्किलपणे बोलला। तसे तिने डोळे गोल गोल फिरवले। सोडा मला जाऊ दे। तिने त्याचा हात झटकला आणि त्याला ढकलून ती दाराजवळ गेली आणि डोअर ओपन करणार इतक्यात त्याने तिलाच त्या बंद दारावर पुश केलं आणि तिचे दोन्ही हात स्वतःच्या हाताने लॉक केले। तशी ती जागीच स्तब्ध झाली। मीत, काय करताय, ती बोलली, कारण आता तिच्या पाठीला त्याच्या भारदस्त छातीचा स्पर्श होत होता। तो अगदीच तिला चिटकून उभा होता। आम सॉरी जान, तिच्या खांद्यावर त्याचे ओठ टेकवून तो बोलला। तसे तिने मात्र डोळे मिटले। सोडा मला, मला नकोय तुमचं सॉरी, ती अजूनही त्याला राग दाखवत होती, पण तिच्या थरथरणाऱ्या शब्दांमुळे त्याला कळलं की त्याच्या स्पर्शाने ती मोहरली आहे, म्हणून त्याने पुन्हा एकदा तिला पाठीवर किस केला। मीत, काय चाललंय तुमचं, सोडा मला, जाऊ द्या, ती वैतागत बोलली। जान, किती तो राग, सोड ना आता, तो तिला सोडत बोलला। मी पण ऑफिसमधल्या एखाद्या मेल एम्प्लॉईला असंच काहीतरी स्पेशल गिफ्ट देते, चालेल तुम्हाला? ती आता हाताची घडी घालून त्याच्याकडे उभी राहून बोलली। तसं त्याने पटकन तिला स्वतःजवळ ओढलं। नो, तू असं काहीच करणार नाहीस, मला माहीत आहे, तो खूपच डेस्परेट होत बोलला। डोळ्यात राग सपशेल दिसत होता त्याच्या, फक्त तिच्या बोलण्यानेच। मीत, मी असं काहीच केलेलं नाहीये, तरी तुम्हाला किती राग आला, मग मला राग नाही का येऊ शकत, ती आता चिडूनच बोलली। ओके ओके, आय एम सॉरी, तो बोलला, पण ती मात्र तशीच हाताची घडी घालून उभी होती, रागातच। जान, कम, तो बोलला आणि तिला घेऊन तिच्या ड्रेसिंग टेबलजवळ आला। तिला त्याने आरशासमोर उभं केलं, पण ती मात्र आरशात न बघता दुसरीकडे रागात बघत होती। जान, समोर बघ प्लीज, तो बोलला। तसं तिने नाक मुरडतच समोर पाहिलं, तर समोर आरशात तिला तिचा सुंदर चेहरा दिसत होता आणि तिच्या पाठी तिचा हँडसम नवरा, जो की आता तिच्या खांद्यावर डोकं ठेवून उभा होता। वर्ल्ड्स बेस्ट कपल, तो बोलला। तशी तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली, पण तिने ती लपवली, कारण सध्या आमचा राग होता त्याच्यावर, पण तो मात्र हसला तिच्या ह्या रिॲक्शनवर। जान, क्लोज युअर आईज, तो बोलला। नाही, मी नाही करणार, ती उगीचच भाव खात बोलली। प्लीज डिअर, तो बिचारा फेस करत बोलला, पण त्याचा क्यूट फेस बघूनच तिला त्याच्यावर खूप जास्त प्रेम येत होतं, पण तरी स्वतःला सावरलं तिने आणि मग डोळे बंद केले। त्याने तिच्या पाठीवरचे सगळे केस त्याच्या हाताने एकत्र केले आणि पुढे घेतले, पण त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श होताच ती जागीच फ्रीज झाली आणि तिने मिटलेले डोळे अजूनच घट्ट केले। तो जेव्हा जेव्हा तिला स्पर्श करत असे, प्रत्येक वेळी त्याचा स्पर्श तिला नव्याने वेड लावत असे। आत्ताही तेच झालेलं,
पण आता मात्र तिला तिच्या गळ्यात काहीतरी घालत असल्याचा फील आला. जान, नाव ओपन युअर आईज, तो बोलला तसे तिने डोळे उघडले. पण समोरचं दृश्य बघूनच ती अवाक झाली, कारण तो तोच नेकलेस होता जो त्याने तिच्यासाठी पसंत केला होता. ती त्या आरशातून त्यालाच पाहत होती. डोळे अगदी तुडुंब भरले होते तिचे, आणि तो मात्र स्माईल करत तिच्याकडे पाहत होता. तो हसला आणि त्याने पाठीमागून त्या नेकलेसचं हुक लावलं आणि तिथेच एक किस केला. ती मात्र मागे फिरली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. आय एम सॉरी मीत, ती रडतच बोलली. अगं वेडाबाई, सॉरी कशासाठी, त्याने न समजून विचारलं. ते मी उगीचच तुमच्यावर राग धरला म्हणून, तिने निरागसपणे उत्तर दिले. तसा तो अजूनच हसू लागला. तुम्ही असं हसू नका ना प्लीज, सॉरी ना. मला वाटलं की तुम्ही त्या सानिकाला हा नेकलेस गिफ्ट दिला. मला इतका राग आला होता ना तुमचा. तुम्ही असं कसं करू शकता? किती प्रेमाने तुम्ही तो नेकलेस माझ्यासाठी सिलेक्ट केला होता, मग असा कसा कोणालाही देऊ शकता? म्हणून मी रागावले होते. त्या सानिकापेक्षा जास्त मला तुमचा राग येत होता की तुम्ही तिचं ऐकून तिला ते गिफ्ट दिलं. म्हणून मी, ती बडबडतच होती की त्याने तिला स्वतःजवळ ओढून घट्ट मिठीत कैद केलं. बास जानू, अगं किती क्यूट आहेस तू. आय लव्ह यू सो मच स्वीट हार्ट, तो तिच्या डोक्यावर किस करत बोलला. तशी तिची पण कळी खुलली. आय लव्ह यू टू माय डिअर हजबंड, ती पण त्याला घट्ट आवळत बोलली. पण मग सानिकाला गिफ्ट दिलं ते काय होतं, तिने त्याच्या मिठीतून स्वतःचा चेहरा बाजूला करत विचारलं. तसा तो गालातच हसला. ते मला नाही माहीत त्यात काय होतं ते, तो हसून बोलला. म्हणजे, तिने विचारलं. ते आता त्यात काय होतं ते आपल्याला रॉनीलाच विचारावं लागेल, तो बोलला. तशी ती प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहत राहिली. बरं ऐक, जेव्हा सानिकाला कळलं की मी तुझ्यासाठी नेकलेस ऑर्डर केला आहे, तेव्हा तिने माझ्याकडे त्या नेकलेससाठी हट्ट केला. मी तिला समजावलं, पण ॲज युजल ती मानली नाही. मग मी तिला सांगितलं की तो एक खूपच चीप नेकलेस आहे. जानूला कसं साधं आवडतं ना, तिला खर्च करायला आवडत नाही. पण तरी ती मानली नाही. मग मात्र मी तिला ओके बोललो, आणि इथे मी तुझ्यासाठी जो नेकलेस ऑर्डर केला होता त्याची डिलिव्हरी ऑफिसमध्ये द्यायला सांगितली, आणि तेही माझ्याच हातात. आणि रॉनीला तिच्यासाठी एक डाऊन मार्केट नेकलेस घेऊन आपल्या घरी डिलिव्हर करायला सांगितलं, तुझ्या नावाने, तो बोलला. तशी तिने खुश होऊन त्याच्या अंगावर उडीच मारली. ओ मीत, यू आर सिम्पली ग्रेट, आय लव्ह यू, ती त्याचा गालगुच्चा घेत बोलली. मग आहेच मी ग्रेट. माझ्या जानूसाठी घेतलेलं गिफ्ट थोडी ना मी असं तसं कोणालाही देईन, तो स्वतःची कॉलर टाईट करत बोलला. तशी तिने हसून होमध्ये मान डोलावली. त्या सानिकाची तर मी अशी काही वाट लावणार आहे ना की तिला पळताभुई थोडी होईल. माझ्या नवऱ्याला फसवण्याचा विचार करूच कसा शकत होती ती. नाही तिला चांगलीच अद्दल घडवली ना तर नाव लावणार नाही. सौ जान्हवी अमित राज्याध्यक्ष, ती रागातच बोलली. पण तो मात्र तिला कौतुकाने पाहतच राहिला. पण मगाशी तुम्ही मला सॉरी का बोललात, तिने बारीक तोंड करत विचारलं. कारण जेव्हा सिक्युरिटी गार्ड तो नेकलेस डिलिव्हर करत होता तेव्हा मी तुला थोडं वरच्या आवाजात बोललो की ते पार्सल सानिकाचं आहे, त्यामुळे तू हर्ट झाली. तुझ्या डोळ्यातलं पाणी दिसलं होतं मला, म्हणून सॉरी, तो बोलला. तशी ती पुन्हा त्याला बिलगली. किती काळजी होती त्याला तिची, आणि ती होती की फक्त त्याच्यावर राग धरून बसली होती. आय एम सॉरी, ती पुन्हा रडवेल्या आवाजात बोलली. जान, कंटाळा आला आता सॉरी ऐकून, एक किस दे ना प्लीज, तो तिला डोळा मारत बोलला. तशी ती लाजली आणि हळूच त्याच्यापासून दूर होत तिने अलगद त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. एवढा सुका किस करणार आहेस का? माझी तहान कशी भागेल ह्याने, तो बोलला. आणि तिला अजून जवळ ओढून तो तिला डीप किस करू लागला. थोड्या वेळाने सोडलं त्याने तिला. जान, तू काहीही म्हण, पण एक नशा आहे तुझ्यात जी तुला किस करून मला चढत असते नेहमी, तो स्वतःचे ओठ पुसत बोलला. तशी ती अजूनच लाजली. तुमचं झालं असेल तर आता मी जाऊ का, तिने विचारलं. नाही झालंय माझं अजून, नको जाऊस, तो तिच्या मानेत स्वतःचा चेहरा घुसळत बोलला. मीत, सोडा ना, ती आली ना तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, ती बोलली. ओके गो, तो चेहरा बारीक करत बोलला. तसं तिने हसून त्याच्या कपाळावर किस केला.
फक्त उद्याचा दिवस मीत, मग आपल्याला असं दूर दूर राहावं लागणार नाही. टेक केअर, लव्ह यू, ती बोलली आणि मग तिच्या रूममध्ये निघून गेली. इथे सानिकाने खुशीखुशीतच ते आलेलं पार्सल ओपन केलं होतं, पण त्यामध्ये असलेल्या त्या नेकलेसकडे पाहून तिने तोंड वाकडं केलं. शी, हे काय आहे? ह्या डाऊन मार्केट जान्हवीची तर पसंत पण डाऊन मार्केट आहे. हा कुठला नेकलेस पसंत केला आहे तिने? अजिबात चांगला नाही आहे. असा तर माझी मेड पण नाही घालणार. पण मोठ्या तोऱ्यात अमितला आणि जान्हवीला सांगितले मी की हा नेकलेस मीच घालणार त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये. शिट यार, आता काय मला इतके वाईट दिवस आलेत का की हा लो बजेट नेकलेस मला घालावा लागेल? ओ नो. सानिकाला आता भलताच पश्चाताप होत होता की तिने अमितकडून तो नेकलेस मागितला. उद्या अमितचा बर्थडे होता. पार्टीचं व्हेन्यू चेंज केलं होतं आणि त्यांच्या विलावरच पार्टी होणार होती. आज घरामध्ये खूप रेलचेल चालू होती. अमित आणि सानिका ऑफिसला गेले होते. जानू मात्र घरीच थांबली होती. मॉमला हेल्पची करायची होती तिला, आणि त्यांच्या प्लॅनची रिस्पॉन्सिबिलिटी पण तर तिच्यावरच होती. ते पण तिला सेट करायचं होतं. इथे सानिका मात्र भलतीच खुश होती. उद्या अमितचा बर्थडे आहे आणि उद्या मला ते सर्व मिळणार ज्यासाठी मी इतकी वर्ष वाट पाहिली. अमित, फक्त तुझ्यासाठी, तुझ्या स्पर्शासाठी तरसत होते मी, तेव्हाही आणि आत्ताही. तेव्हाही तू मला फक्त तुझी मैत्रीण बनवून ठेवलंस आणि आत्ताही तू तेच करत होता. तेव्हा मी तुला किती हिंट दिल्या की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, पण तू मात्र एका नजरेने कधी माझ्याकडे पाहिलं नाही. का? मी सुंदर नव्हते का? काय कमी होती माझ्यात अमित? पण आत्ता नाही, फक्त आजचा दिवस. उद्या आपण खऱ्या अर्थाने एक होणार, शरीराने. उफ, मी ती रात्र इतकी स्पेशल बनवेन ना की तू पुन्हा कधीच त्या डाऊन मार्केट जान्हवीकडे परत नाही जाणार. सानिका सगळं मनात ठरवत होती. हॅलो, जानू बोलली. हॅलो मिसेस राज्याध्यक्ष, अमित बोलला. तशी ती हसली. ओ हो, बर्थडे बॉय आज जरा जास्तच खुश आहेत वाटतं, ती बोलली. छान, बर्थडे उद्या आहे माझा, तो बोलला. हो माहिती आहे मला, ती म्हणाली. मग आजच बर्थडे बॉय बनवलंस तू मला, तो बोलला. त्याला काय होतंय? मी म्हणते ना, तुम्ही आजच बर्थडे बॉय आहात म्हणजे आहात, ती बोलली. तशी त्याने हसून मान हलवली. ओके बॉस, ॲज यू से, तो बोलला. तशी ती पण हसली. छान, ऐक ना, लास्ट इयर तू सगळ्यात शेवटी मला विश केलं होतं, पण ह्या वर्षी मात्र ही माझी इच्छा आहे की सगळ्यात आधी तू मला विश करावं, तो बोलला. तशी ती शहारली, कारण तिला त्याच्या मागच्या वर्षीचा बर्थडे आठवला. तिच्या गालावर लागलेला केक काढण्याच्या निमित्ताने कितीतरी वेळ त्याने तिथे केलेला किस तिला आठवला आणि मोहरून गेली ती, फक्त त्या विचारानेच. छान, काय झालं? काही आठवलं वाटतं, तो मिश्किलपणे बोलला. तशी ती भानावर आली. नाही, काही नाही, मला काही आठवत नाही, पण तुम्ही माझ्या बर्थडेला दिलेला डेमो माझ्या लक्षात आहे अजून, ती लाजत बोलली. तसा तो हसला. छान, तेव्हा लिमिटेशन्स होत्या मला तुला स्पर्श करण्यासाठी, पण आत्ता नाही येत हा, हे विसरू नकोस, तो नटखट अंदाजात बोलला. तशी ती अजूनच शहारली. मीत, तुमचं ना काहीतरीच, ती लाजत बोलली. ए हॅलो, तू मला आधी प्रॉमिस कर, सगळ्यात आधी तू मला विश करशील, तो बोलला. मीत, तो माझाच हक्क आहे, असा कसा मी कोणाला घेऊ देईन? मीच विश करेन तुम्हाला सगळ्यात आधी. खुश, ती बोलली. तशी त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. हो, खूप 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 खुश, तो पण हसत बोलला. तशी ती पण समाधानाने हसली. लव्ह यू, बाय, ती बोलली. आय लव्ह यू टू डिअर, बाय, तो पण बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.